नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य चालू घडामोडी या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण 21 ऑक्टोबर 2022 चे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या चालू घडामोडी अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारताचे नवीन संरक्षण सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर आपल्या भारताच्या संरक्षण सचिव पदावरती आता अरमाने गिरीधर यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक पहिला अरमाने गिरीधर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता काही नियुक्त्या या नुकत्याच करण्यात आल्या आहेत, तर त्या नियुक्त्या पाहून घेऊया. यामध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग सचिव या पदावरती अलका उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर संरक्षण सचिव या पदावरती अरमाने गिरीधर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर महसूल सचिव आहे, तर महसूल सचिव बनवलेले आहेत संजय मल्होत्रा. त्यानंतर वित्तीय सचिव या पदावरती विवेक जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त म्हणून मृत्युंजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ह्या महत्वाच्या नियुक्त्या लक्षात ठेवा. आणि यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणून नुकतीच भारती दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक चौथा भारती दास या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. भारती दास आता या भारताच्या CGA बनलेल्या आहेत, म्हणजेच काय तर नियंत्रक व महालेखा परीक्षक बनलेले आहेत. मग यांच्या संबंधित जी बेसिकची माहिती आहे आपल्या राज्यघटनेमध्ये, ती सर्व माहिती तुम्ही राज्यघटनेमधून कंप्लीट करायची आहे, कारण की यावरती प्रश्न विचारताना बेसिक माहितीला आधार धरूनच प्रश्न विचारला जाणार आहे. तर ते लक्षात ठेवा. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. 23 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर 23 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये भारताला पहिलं पदक जिंकून देऊन इतिहास रचलेला आहे साजन भानवाला याने. म्हणून पर्याय क्रमांक चौथा साजन भानवाला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर हा आहे साजन भानवाला आणि त्यानं 23 वर्षाखालील जागतिक चॅम्पियनशिप मध्ये पहिलं पदक भारताला जिंकून दिलेलं आहे आणि अशा प्रकारचा तो पदक जिंकणारा पहिला भारतीय ग्रीको रोमन कुस्तीपटू ठरलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानं स्पेन मधील कांस्य प्ले ऑफ मध्ये युक्रेनच्या दिमित्री वासेत्सिकीला पराभूत केलेलं आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. पहिला ग्रीको रोमन कुस्तीपटू ठरलेला आहे साजन भानवाला, ज्यानं की 23 वर्षाखालील जागतिक चॅम्पियनशिप मध्ये भारताला पदक जिंकून दिलेलं आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, डोनेत्स्क, लुहान्स्क, खेर्सन आणि झापोरिझिया हे प्रदेश कोणत्या देशामधील आहेत, ज्या ठिकाणी रशियानं मार्शल लॉ घोषित केलेला आहे? तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, मागच्या महिन्यामध्ये रशियानं हे 4 प्रदेश जे आहेत युक्रेन या देशामधील ते विलीन करून घेतलेले आहेत आणि त्यामुळे या प्रदेशामध्ये रशियानं आता मार्शल लॉ घोषित केलेला आहे. या प्रदेशांची नावं कोणकोणती आहेत? तर डोनेत्स्क, लुहान्स्क, खेर्सन आणि झापोरिझिया. म्हणून उत्तर लक्षात ठेवायचं आहे, युक्रेन या देशामधील हे प्रदेश आहेत ज्या ठिकाणी रशियानं मार्शल लॉ घोषित केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर व्लादिमीर पुतीन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. गुजरात या राज्यामधील दिसा या ठिकाणी वायुदलाच्या नवीन तळाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं आहे? तर गुजरात राज्यामध्ये दिसा या ठिकाणी वायुदलाच्या नवीन विमानतळाचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. म्हणून पर्याय क्रमांक दुसरा नरेंद्र मोदी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर गुजरातमधील दिसा या ठिकाणी वायुदलाचं नवीन तळाचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आणि हे दिसा कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गुजरातमधील बनासकांठा या जिल्ह्यामध्ये हे दिसा तळ असणार आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. 2022 या वर्षाचा वर्ल्ड ग्रीन सिटी पुरस्कार कोणत्या शहराला मिळाला आहे? तर नुकताच 2022 चा वर्ल्ड ग्रीन सिटी पुरस्कार भारतातील हैदराबाद या शहराला देण्यात आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक तिसरा हैदराबाद या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. मग हैदराबाद कोणत्या राज्यामध्ये येतं? तर हैदराबाद हे तेलंगणा या राज्यामध्ये येतं आणि तेलंगणा राज्याची राजधानी देखील हैदराबाद हे शहर आहे आणि त्याला आता 2022 या वर्षाचा वर्ल्ड ग्रीन सिटी पुरस्कार मिळालेला आहे. आणि याचबरोबर तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे? तर के चंद्रशेखर राव हे तेलंगणा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया.
कोणत्या देशामधील खाद्यपदार्थांच्या किमती 1980 पासूनच्या सर्वोच्च दरावरती पोहोचलेल्या आहेत? तर युनायटेड किंगडम या देशामधील खाद्यपदार्थाच्या किमती ज्या आहेत त्या गेल्या 40 वर्षामधील सर्वोच्च दरावरती पोहोचलेल्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 UK या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर सध्या UK हा देश चर्चेमध्ये आहे, कारण तेथील वाढलेली महागाई आणि अस्थिर असलेलं सरकार यामुळे सध्या UK चर्चेमध्ये आहे. तर मग आपण UK बद्दल माहिती घेऊया. तर ची राजधानी आहे लंडन, चलन आहे पाऊंड स्टर्लिंग आणि तिथले राजा कोण आहेत? तर आता चार्ल्स तिसरा हे तिथले राजा आहेत. महाराणी एलिझाबेथच्या मृत्यूनंतर आता चार्ल्स तिसरे हे इंग्लंडचे राजे बनलेले आहेत. आणि याचबरोबर या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? तर लीज ट्रस. आणि याचबरोबर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, वादग्रस्त वक्तव्यामुळे ब्रिटनच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा कोणी दिला आहे? तर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ब्रिटनच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलाय भारतीय वंशाच्या सुएला ब्रेव्हरमन यांना. म्हणून पर्याय क्रमांक 2 सुएला ब्रेव्हरमन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर स्थलांतरितांबाबतचं जे विधान सुएला ब्रेव्हरमन यांनी भारतीयांच्या बाबत केलं होतं, तर त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. कोणाच्या मंत्रिमंडळामधून? तर लीज ट्रस यांच्या मंत्रिमंडळामधून त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. संकटग्रस्त गिधाडांना वाचवण्यासाठी कोणत्या राज्यानं मोहीम सुरू केली आहे? तर गिधाड हा जो पक्षी आहे तो संकटग्रस्त आहे आणि त्याला वाचवण्यासाठी आता भारतातील तामिळनाडू या राज्यानं मोहीम सुरू केलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तामिळनाडू राज्यामध्ये गिधाडांसाठी गिधाड संरक्षण प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. सशस्त्र दलांसाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी मिशन डीप स्पेस कोणी लॉन्च केला आहे? तर सध्या डिफेन्स एक्सपो पार पडलेला आहे गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी. आणि या डिफेन्स एक्सपोच्याच दरम्यान सशस्त्र दलांसाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिशन डीप स्पेस लॉन्च करण्यात आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 नरेंद्र मोदी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि यावर्षी झालेला जो डिफेन्स एक्सपो आहे त्याची थीम कोणती आहे? तर पाथ टू प्राईड ही यावर्षीच्या डिफेन्स एक्सपोची थीम राहिलेली आहे. हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि डिफेन्स एक्सपो कोणत्या ठिकाणी झाला? तर गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी झालेला असून त्याची यावर्षीची आवृत्ती 12वी आवृत्ती आहे. हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आता आपण कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करूया. कालचा पहिला प्रश्न होता, सार्वजनिक व्यवहार निर्देशांक 2022 नुसार भारतामधील 18 मोठ्या राज्यांमध्ये सर्वोत्तम शासित राज्य म्हणून कोणतं राज्य उदयास आलं आहे? तर याचं उत्तर आहे हरियाणा. दुसरा प्रश्न होता, निहोन्शू या पेय पदार्थासाठी कोणत्या देशानं GI टॅग साठी अर्ज केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे जपान. तिसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण निवडून आले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मल्लिकार्जुन खरगे. चौथा प्रश्न आहे, मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस पक्षाचे कितवे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 98वे. पाचवा प्रश्न आहे, सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूचा बॅलन डिओर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अलेक्सिया पुतेलास, जी की स्पेनची फुटबॉलपटू आहे. सहावा प्रश्न आहे, सर्वोत्तम फुटबॉलपटूचा बॅलन डिओर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर याचं उत्तर आहे करीम बेंझेमा, जो फ्रान्सचा फुटबॉलपटू आहे. सातवा प्रश्न आहे, BCCIचे 36वे अध्यक्ष म्हणून कोणाची बिनविरोध निवड करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे रॉजर बिन्नी, हे BCCIचे 36वे अध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतर आठवा प्रश्न आहे, IPLच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर याचं उत्तर आहे अरुण धुमाळ. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, द सेवन मून ऑफ माली अल्मेडा या कादंबरीचे लेखक कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे शहान करुणातिलक. आणि 10वा प्रश्न आहे, बुकर पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला? तर याचं उत्तर आहे शहान करुणातिलक यांना 2022चा बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे, जे की श्रीलंकेचे लेखक आहेत. आणि यानंतर आता आपण कालच्या सराव प्रश्नाचं उत्तर पाहूया. कालचा सराव प्रश्न होता, या वर्षीचा बुकर पुरस्कार कोणत्या कादंबरीला देण्यात आला? तर याचे उत्तर आहे द सेवन मून ऑफ माली अल्मेडा ही शहान करुणातिलक यांची कादंबरी आहे. आणि या कादंबरीसाठी या वर्षीचा बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, जे तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. आणि आजचा जो सराव प्रश्न आहे तो पाहूया. प्रश्न आहे, भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर यासाठी खाली पर्याय दिलेले आहेत, यातलं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर तुम्हाला सूचना द्यायची आहे, आपल्या करंट अफेअरच्या ज्या PDF आहेत त्या मागील 3 महिन्याच्या टॉपिक वाईजचे PDF तयार आहेत. आणि याचबरोबर जानेवारी महिन्यापासून आत्ताच्या महिन्यापर्यंत आपल्या वन लाइनर क्वेश्चनच्या देखील PDF तयार आहेत. आणि
वन लाइनर क्वेश्चनची पीडीएफची प्रति पीडीएफ 10 रुपये एवढी किंमत आहे प्रति महिना आणि टॉपिक वाईज जी पीडीएफ आहे तिची प्रति महिना 20 रुपये प्रति पीडीएफ अशा प्रकारची किंमत आहे. तर तुम्हाला ज्यांना कोणाला खरेदी करायची असेल तर त्यांनी मला खालील क्रमांकावरती संपर्क करायचा आहे. आणि याचबरोबर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.